तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. Education Minister Dharmendra Pradhan's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. की स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे. सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. All across the country for the rights of students, for the reform of our education system. So now, I think this is the beginning, but I am really, really happy. I got a little bit emotional when I heard this news because many times in these last 10 or 12 years, I have thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है. एक भ्रष्ट अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं. नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता. पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. भलेही तुम्ही कितीही मेजॉरिटी, किती आमदार फोडले, खासदार फोडले, तरी इथल्या युवा शक्तीच्या भावनेचा अनादर करण्याची हिमाकत तुम्ही करू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयोग या आंदोलनाने केला आहे. या राजीनाम्याने आम्ही आमचं आंदोलन कुठेही थांबवलेलं नाही. आमचा आजचा कॅन्डल मार्च होईल. यासोबतच पुढे देखील आंदोलन सुरू राहील, कारण संसदेमध्ये मेरिटवर चर्चा झाली पाहिजे. दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश आलेलं आपण बघतोय. तरुणांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती उद्या दादरमध्ये ठाकरे बंधू हे आनंदोत्सव साजरा करणार आहेत. शिवाजी पार्कमधून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत रॅली देखील काढली जाणार आहे. तरुणांच्या मागण्यांसाठी खरं तर ही रॅली काढली जाणार होती, पण आता जल्लोष साजरा करणार असल्याचं ठाकरे बंधूंनी जाहीर केलंय. तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण
उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील. कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलं आहे आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील.